Hello students, our today's topic is rate of chemical reaction. Now, what do you mean by rate of chemical reaction? In your daily life, we have seen different type of changes. Some are physical and some are chemical change. Among that changes, some changes take place slowly and some changes take place rapidly. For example, rusting of iron. लोखंडी आर्टिकल असेल, एक लोखंडी वस्तू असेल आपल्या घरची, आपण ओपन स्पेस मध्ये ठेवली तर इन प्रेझेन्स ऑफ एअर अँड मॉइश्चर रस्टिंग ऑफ दॅट आर्टिकल टेक्स प्लेस. म्हणजे काय होतं, त्या लोखंडी वस्तूवर एक असं तांबूस लेअर तयार होतो, त्याला आपण रस्टिंग म्हणतो. तर ही जी प्रोसेस आहे ही स्लो प्रोसेस आहे. सो दिस चेंज टेक्स प्लेस लेस टाइम. On the other hand, burning of any substance is a chemical change. We know in your kitchen we start cooking gas with the help of lighter. So that change, the burning process takes place rapidly. This change takes less time to complete. So from this we can say that the reaction which takes less time for its completion, then the rate of that reaction will be high, and the reaction which takes more time to complete it, then the rate of that reaction will be low. Okay, समजले तुम्हाला? एखादी रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत असेल तर तिला आपण स्लो रिएक्शन म्हणू, आणि एखादी रिएक्शन घडून यायला अगदी लवकर घडून येते, कमी वेळ लागतोय, म्हणजे तिचा रेट जास्त आहे. दॅट मीन्स द रेट ऑफ रिएक्शन मीन्स द स्पीड ऑफ गिवन रिएक्शन. ओके, नाउ फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय, तर केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो काही फॅक्टर्सवर पण डिपेंड करतो. त्यातलं पहिलं आहे नेचर ऑफ द रिएक्टंट. रिएक्शन मध्ये जे रिएक्टंट्स असतात त्याचं नेचर कसं आहे त्यावर सुद्धा केमिकल रिएक्शनचा रेट डिपेंड करतो. फॉर एक्झाम्पल, ॲल्युमिनियम रिएक्ट्स विथ HCl अँड फॉर्म्स ॲल्युमिनियम क्लोराइड प्लस H2. Here the hydrogen gas is produced. Now next metal zinc plus HCl and forms zinc chloride plus H2. We have learned in the last year, 9th year, any metal reacts with acid and forms hydrogen gas. In both the reaction, hydrogen gas is produced, but rate of these two reactions is different because aluminium is more reactive element. झेलेनच्या कंपॅरिझन मध्ये ॲल्युमिनियम हा मोर रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे ही जी फर्स्ट रिएक्शन आहे ती लवकर कंप्लीट होईल आणि हिला कंप्लीशनसाठी वेळ लागेल. सो फ्रॉम दिस वी कॅन से दॅट ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह एलिमेंट ॲज कम्पेअर्ड टू झिंक. सो रेट ऑफ दिस रिएक्शन ॲल्युमिनियम विथ HCl इज मोर दॅन झिंक विथ HCl. ओके, so from this we conclude that more reactive reactant then higher rate of reaction. Okay, समजले तुम्हाला? रेट ऑफ रिएक्शन हा रिएक्टंटच्या नेचरवर कसा डिपेंड करतो. जेवढा रिएक्टंट हा मोर रिएक्टिव्ह असेल तेवढा त्या रिएक्शनचा रेट जास्त असेल, म्हणजे ती रिएक्शन फास्ट होईल. सेकंड इज साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट. तर साइज ऑफ द पार्टिकल्स वर रेट कसा डिपेंड करतो बघा. जसं एका टेस्ट ट्यूब मध्ये आपण काही पीसेस घेतले, फिशेचा शहाबादी टाईल्स, याच्यामध्ये आपण डायल्यूट HCl ऍड केला, ऍड डायल्यूट HCl, देन कार्बन डायऑक्साइड गॅस विल प्रोड्यूस. If we take the pieces of Chabadi tiles in the test tube and add some dilute HCl, then the carbon dioxide gas will be released out.
That means here the effervescence of carbon dioxide will be seen. And in place of pieces, if we take the powder of शाहबादी टाइल्स, इथे आपण पावडर घेतली आहे शाहबादी टाइल्सची आणि त्यामध्ये आपण डायल्यूट HCl ऍड केला, तर इथे पण आपल्याला CO2 रिलीज होताना दिसेल. तर त्या पावडर मध्ये जेव्हा आपण डायल्यूट HCl ऍड करू तेव्हा आपल्याला फास्ट इथे CO2 रिलीज होताना दिसेल. CO2 गॅसचे इफरवन्सेस आहे ते फास्टली आपल्याला वर येताना दिसते. जसं तुम्ही आपल्या घरी इडलीसाठी आपण बॅटर तयार करतो, इडलीचं पीठ करतो ना, त्यामध्ये काय टाकतो आपण त्याला स्पंजी होण्यासाठी, पुन्हा इनो किंवा बेकिंग सोडा घालतो, तेव्हा आपल्याला जे गुडगुडे दिसतात, इफरवन्सेस दिसतात ना, ड्रॉप्स, ते कशाचे आहे? कार्बन डायऑक्साईडचे त्वरित दिसतात. म्हणजे ती फास्ट रिॲक्शन झाली. तर काय दोन ऍक्टिव्हिटीज वरून आपण काय गेस करू? तर ह्या पावडर फॉर्म मध्ये कार्बन डायऑक्साईड वायू फास्ट रिलीज होतो आणि ह्या प्रिसेस मध्ये आपण HCl ऍड केला, डायल्यूट HCl, तर कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, पण त्याला वेळ लागतो. म्हणजे रेट ऑफ दिस रिॲक्शन इज लोअर ॲज कम्पेअर टू दिस रिॲक्शन. आलं लक्षात? सो फ्रॉम दिस वी कॅन से दॅट the rate of reaction depends on the size of the particle of the reactant. Here the reactant is in powdered form, that means size of the particle is less as compared to it. Okay, so from this we can write if size of the particle of reactant is less, then rate of reaction is high. Now third factor is कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय ते बघा. कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्यूट सोल्युशन काय असतं ते तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलेलं आहे. जसं HCl हा डायल्यूट केव्हा होतो आणि याला कॉन्सन्ट्रेटेड केव्हा म्हणू. जसं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल तर HCl ला डायल्यूट कसं करतात बघा. एका टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर घेऊन त्याच्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप HCl घातलं जातं. एका टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर घेऊन त्याच्यामध्ये HCl ऍड केलं तर ते HCl चा डायल्यूट सोल्युशन झालं. पुन्हा हे लक्षात ठेवा, नेव्हर ऍड वॉटर इन ऍसिड. फॉर डायल्यूशन ऑफ ऍसिड इज ऍडेड ड्रॉप बाय ड्रॉप इन वॉटर. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ऍसिड मध्ये आपण वॉटर ऍड केलं तर डेंजरस असतं ते. आणि आता हे HCl चे ऍक्वेस सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेटेड आहे तर ते कशावरून ठरेल? ह्या ऍसिडची किती क्वांटिटी टाकली ह्या वॉटर मध्ये त्यावरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठरेल. लक्षात? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गिव्हन सोल्युशन इज डिपेंड्स ऑन द क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स डिझॉल्व्ड इन इट. तर हा सोल्युशन जर कॉन्सन्ट्रेटेड असेल रिॲक्शन मध्ये तर रिॲक्शनचा स्पीड हा जास्त असतो. डायल्यूट असेल तर रिॲक्शनचा स्पीड कमी असतो. फॉर एक्झाम्पल घेता येईल आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl अँड फॉर्म हा डायल्यूट घेऊ आपण, डायल्यूट HCl फॉर्म कॅल्शियम क्लोराईड प्लस H2O प्लस CO2. इथे CO2 गॅस रिलीज होतो अँड कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl. हिअर कॉन्सन्ट्रेटेड HCl घेऊ आपण. डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड चॅट मध्ये असं लिहितात, माहिती आहे तुम्हाला. तर इथे पण सेम प्रॉडक्ट फॉर्म होती, प्रॉडक्ट सेम फॉर्म होता. तिथे पण CO2 गॅस रिलीज होतो, बट द रेट ऑफ दिस रिॲक्शन इज मोर as compared to this reaction because here the reactant is more concentrated. In this way, rate of reaction depends on the concentration of given solutions in the reactant. Reactant side ला जर concentrated solution असेल तर ती reaction fast होईल आणि reactant side ला dilute solution असेल तर ती reaction slow होईल, म्हणजे तिचा रेट हा स्लो असेल. ओके, so here the rate of reaction is
proportional to the concentration of reactant. Okay. Fourth factor is temperature of the reaction. Rate of reaction हा टेम्परेचर वर सुद्धा डिपेंड करतो. जसं आपण बघितलं आहे कॅल्शियम कार्बोनेट ऑन हिटिंग ट्रायंगलने आपण हीट दर्शवतो माहिती आहे तुम्हाला. कॅल्शियम कार्बोनेट ऑन हिटिंग डिकम्पोजेस अँड फॉर्म्स कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट दिली तर त्याचं डिकम्पोजिशन हे लवकर होतं. विदाउट हीट डिकम्पोजिशन व्हायला वेळ लागेल किंवा होणार नाही. तर काही रिॲक्शनसाठी हीटची गरज असते. म्हणजे हीट म्हणजेच काय टेम्परेचर. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. सो फ्रॉम दिस वी कॅन से दॅट रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस by increasing heat. Sometimes heat is required to increase the rate of reaction. Okay. Now last factor is catalyst. What is catalyst? Catalyst is a substance which does not take part in the reaction but it helps the chemical reaction. For example, hydrogen peroxide H2O2 decomposes and form H2O, that means water plus oxygen. ते नाव आहे हायड्रोजन पेरॉक्साइड. याच्या अगोदरची आपण ही रिॲक्शन बघितली होती कॅल्शियम CaCO3 ऑन हिटिंग डिकम्पोजेस इनटू CO2 प्लस CaO. याला हीट दिली तर याचं डिकम्पोजिशन फास्ट होतं कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 मध्ये. पण ही रिॲक्शन अशी आहे याला किती हीट द्या तरी त्याचं डिकम्पोजिशन होतच नाही. अशा वेळी कुठल्या तरी हेल्पिंग एजंटची गरज असते. ती रिॲक्शन घडून येण्यासाठी तो तिथे ऍड केला जातो. पण तो सबस्टन्स आहे जो सबस्टन्स आपण ऍड करू याच्यामध्ये त्याचा त्या प्रॉडक्टवर काही परिणाम होणार नाही. म्हणजे तो रिॲक्टंट म्हणून काम करत नाही तिथे. फक्त त्या रिॲक्शनचा स्पीड इन्क्रीज करण्यासाठी किंवा ती रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी मदत करतो. आपण असंच H2O2 ला ठेवलं तर त्याचं डिकम्पोजिशन होत नाही आणि मग याचं डिकम्पोजिशन होण्यासाठी रिॲक्शन घडून येण्यासाठी मॅग्नीज डायऑक्साईड MnO2 तिथे ऍड केलं जातं. तर मग त्याचं फास्टली डिकम्पोजिशन होतो इन H2O अँड ऑक्सिजन. आता ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. बॅलन्स कशी करायची तुम्हाला सांगितलंय त्यानुसार तुम्ही करा. फक्त आपल्याला इथे काय लक्षात घ्यायचं आहे कॅटॅलिस्ट कसा डिपेंड करतो रेट ऑफ रिॲक्शनला येथे आपल्याला बघायचंय. तर हा MnO2 आहे हा आपण इथे त्या रिॲक्टंट साइडला ऍड करू पण हा पार्टिसिपंट नाही म्हणून आपण इथे एरोच्या वरती कॅटॅलिस्ट लिहायचा. वर किंवा खाली लिहा. हा दिस इज द कॅटॅलिस्ट. त्याचं नाव आहे MnO2 पण ह्या रिॲक्शन मध्ये हा कॅटॅलिस्ट म्हणून वर्क करतो आणि याच्या प्रेझेन्स मध्ये मग याचं डिकम्पोजिशन घडून H2O2 पासून H2O आणि ऑक्सिजन असे दोन प्रॉडक्ट्स फॉर्म होतात. पण ह्या प्रॉडक्ट्स मध्ये MnO2 चा कुठेही सहभाग नसतो. हा MnO2 दिस कॅटॅलिस्ट डज नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन बट इट हेल्प्स द स्पीड ऑफ रिॲक्शन. समजलं आहे. कुठल्याही रिॲक्शन मध्ये जो कॅटॅलिस्ट असतो तो फक्त रिॲक्शनचा स्पीड इन्क्रीज करण्यासाठी असतो. त्याचा प्रॉडक्टवर काही इफेक्ट होत नाही. इन दिस वे कॅटॅलिस्टच्या संदर्भात काय म्हणू मग catalyst increases the speed of reaction. In this way, in this video, we have learned what is the rate of reaction and the factors affecting the rate of reaction. Okay.